म्हटलं ना, आहे एक. मम्माला माहिती आहे? नाही, नाही, मम्माला नाही माहिती. म्हणजे मम्माला सांगण्या इतपत गोष्टी पुढे नाही गेल्यात. हां, म्हणजे आम्ही जनरल भेटतो. मला त्याला भेटायला आवडतं. अनु, तुम्ही 4-5 वेळेस भेटलात आणि तू मला हे आत्ता सांगतेस? आय एम सॉरी दी. ओके, ओके. मी तुला सगळं व्यवस्थित सांगते. सो आम्ही पहिल्यांदा नारळ विकत घेताना भेटलो. अशा भेटी घडत गेल्या. अनु, तुला कळतंय का? तू प्रेमात पडलीयेस. हां, म्हणजे आय डोंट नो. बट तुला सांगू दी, त्याला भेटले ना की आसपास बटरफ्लाईज फिरतात असं वाटतं मला. अगं, तो खूप छान आहे गं. त्याच्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं मला. मी त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल असते. इनफॅक्ट आज सकाळी सुद्धा आपण डायनिंग टेबलवर बसलो होतो तेव्हा त्याचाच फोन आला. अगं, मला वाटलंच होतं म्हणून मी तुला मगाशी विचारलं. हो, पण अगं मला नीट बोलताच नाही आलं त्याच्याशी. नाही म्हणजे बाबाच्या टेन्शनमुळे मी धड बोललेच नाही. आणि तू पण होतीस ना समोर, मग मला जरासं ऑकवर्ड झालं. आज भेटूया असं म्हणत होता. मला असं वाटतंय की तो मला प्रपोज करायच्या विचारात आहे. कदाचित आजच. आज प्रपोज? हा, म्हणजे कदाचित केलंही असतं त्यांनी मला प्रपोज. प्रपोज? कुणी कुणाला प्रपोज केलं? मम्मा, ऍक्च्युली मी अनुला हे सांगत होते की समरने कसं लग्न ठरल्यानंतर सुद्धा मला प्रपोज केलं होतं. ऑफकोर्स, मी कसं विसरेन. मला वाटतं त्यानंतर तुम्ही एअरपोर्ट जवळच्या त्या द मौरियाज मध्ये गेला होतात ना जेवायला? राईट, राईट. अनु, हे सगळं तुझ्या बाबतीत होऊ शकतं. म्हणजे असं ड्रीम प्रपोजल एखाद्या छान कुठल्या तरी जागी. फक्त तू योग्य डिसिजन घे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. नीट विचार कर. तिचं लग्न ठरलं ना की मी तर एखाद्या क्रूजवर जाणार आहे 2 महिने राहायला. एनिवे, तुम्ही बाहेर येताय का? मी कॉफी करते. हो. अनु, आय नो की तू खूप आनंदात आहेस. पण मला सांग, हा जो कोणी मुलगा आहे तो ममाच्या एक्सपेक्टेशन्सना मॅच करणारा आहे ना? म्हणजे तो श्रीमंत आहे ना? अदरवाईज ममाला हे स्थळ मान्य नाही होणार. दी, खूप श्रीमंत तर नाहीये तो. नाही म्हणजे मी त्याच्या आई वडिलांना भेटले. ते योगा क्लासला येतात ना माझ्या, त्यामुळे अंदाज येतो ते डिसेंट मिडल क्लास फॅमिलीतले लोक आहेत. अनु, तुला मिडल क्लास मुलगा चालेल? हो. दी, पैसा ही माझी मुलगा निवडण्याची प्रायोरिटी कधीच नव्हती. नाही अनु, कसं असतं ना की आपली एक लाईफस्टाईल ठरलेली असते आणि त्यात असे अचानक बदल झाले की मग प्रॉब्लेम्स होतात.
अनु, तू या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलायस ना? ती डे टू डे लाईफ मध्ये कॉम्प्रोमाइजेस तर करावेच लागतात ना. नाही म्हणजे एखाद वेळ कोणी आसपास नोकर नसतील, मला खूप विचार करून पैसा खर्च करावा लागेल, किंवा मोठं घर नसेल वावरायला, पण ती तो तर असेल ना माझ्यावर खूप प्रेम करायला. आणि त्याच्यासाठी म्हणून जर मला ऍडजस्टमेंट कराव्याशे वाटत असतील तर काय हरकत आहे. थँक्यू. थँक्यू. अजून काही पाहिजे का मी निघू? हो निघाली. थँक्यू. निघा. मामा पण मला लुक देतात रे, काही इज्जतच नाही माझी. असत काय? बोल, तू काय म्हणत होतास? मी म्हणत होतो की अनन्याला प्रपोज करायचं ठरलंय. हं. पण आज सगळी रोहन दादा जे बोलला ना ते ऐकून मी जरा हल्लोय. तर रोहनचं काय मध्येच? ए बाबा, तू उगाच स्पीड ब्रेकर मध्ये आणू नकोस. हा, नाही नाही, स्पीड ब्रेकर नाही, पण त्याचा मुद्दा बरोबर होता. म्हणजे बघ ना, आता हे मैत्री, प्रेम, प्रपोज हे सगळं हॅपनिंग आणि मस्त वाटतंय. पण लग्न झाल्यानंतर बायकोच्या काहीतरी एक्सपेक्टेशन्स असतील ना, म्हणजे त्या पूर्ण करायला नको का? इकडे आता 1 तारीख आली की सगळं खडखडाट सुरू होतं, आणि पगार हातात यायच्या आधीच EMI नी अर्धा संपून जातो. आणि आता या सगळ्यामध्ये एक नवीन व्यक्ती येणार म्हणजे खर्च वाढणार ना. अरे पण कॉन्ट्रीब्युशन पण तेवढंच वाढतं ना. अनन्याही योगा क्लास घेते, सो ती सुद्धा कमवतेच की. तू टेन्शन नको घेऊ रे. मी उगाच तुला फेवरेट एम्प्लॉई वगैरे नाही म्हणत, म्हणजे म्हणतो, मजेत म्हणतो, पण ते तितकंच खरं सुद्धा आहे. हे बघ, यावर्षी प्रमोशन होणार आहेत ना, त्यात 100% चान्स तुझा आहेच. खरंच? तेरे मुंह में घी शक्कर. म्हणजे बाकी सगळं सेट आहे ना? डिंक लावून सेट आहे. म्हणजे आता फक्त अनन्याने हो म्हटलं पाहिजे की झालं. की झालं. अरे पण ती भेटेल तेव्हा ना यार. तिने काही फोन बिन पण केला नाहीये मला. अरे बाबा, ती आज एकच दिवस तुला भेटणार नाहीये. एकच दिवस. सबर करो, सबर की चाय मीठी होती. पी. बस शेखर, खूप टॉलरेट केलं मी, पण आता अति होतंय. मी हे घर सोडून चालले. अगं, आपण आपलं हक्काचं घर सोडून का जायचं? कसलं हक्काचं रे? हा, दारावरच्या पाटीवर फक्त नाव लागलं म्हणजे हक्क मिळतो असं नसतं. एकाच घरात गरीब, मिडल क्लास आणि बोरिंग माणसं, आणि रिच, हाय क्लास आणि क्लासी माणसं राहूच शकत नाहीत. एक तर त्यांच्या लाईफस्टाईल प्रमाणे घर चालेल, नाहीतर माझ्या. मी अशा डाऊन मार्केट लोकांबरोबर राहूच शकत नाही. म्हणून मी हे घर सोडून चालले, कळलं? का पण इतका मोठा इश्यू करण्यासारखं काही घडलंय का? तू वहिनीचा स्वभाव ओळखत नाहीस का? तू मुळात तुझ्या मैत्रिणींना घरी इन्व्हाइटच का केलंस? झालं, पाटलंच मला. अजून तू मला दोष कसा नाही दिलास? तुझ्या त्या लाडक्या वहिनीची बाजू घेऊन नेहमी माझ्या चुका काढत असतोस. अगं, मी चुका नाही काढत आहे देविका. मी फक्त इतकंच म्हणतोय की नेक्स्ट टाइम तुझ्या मैत्रिणींना घेऊन सरळ रेस्टॉरंट मध्ये जा. शेखर, तशी वेळ मी येऊच देणार नाही, कारण या क्षणी मी घर सोडतेय. हे बघ देविका, जरा डोकं थंड ठेवून विचार कर. हा, आपण ह्या घरात राहतोय म्हणून आपले सगळे खर्च, घर खर्च हे डिस्ट्रीब्यूट होत आहेत. आपल्यावर तितकंसं आर्थिक प्रेशर नाहीये. कळतंय का तुला? मग तू जास्त कमाव, हा? काहीही कर, बेग, बोरो, स्टील. काय तोंडाला येईल ते काय बोलतेस देविका? काय बोलले मी? सांग ना. तू वाटेल ते कर, मी या घरात राहणार नाही. ठीक आहे, चुकून अंगावर पदार्थ सांडला, साडी खराब झाली, सगळं मान्य आहे. पण म्हणून लगेच घर लहान आहे वगैरे कशाला बोलले ते बाय?
हे घर काय लहान आहे? हा? सगळ्यांना स्वतंत्र खोल्या आहेत आपापल्या. आता अथर्वचं लग्न झाल्यानंतर थोडीशी अडचण होईल, पण म्हणून त्यावरून लगेच भांडण उकरून काढायची काही गरज नव्हती. हे असलं काही मुळात जागा मनात असावी लागते, मग घरात आपसुकच होते. मला खरंच कळत नाही, इतक्या श्रीमंत बायका ह्या अशा कशा हो पोत्या मनाच्या. खरंच आश्चर्य वाटतं मला. देविका अगं ऐक माझं, काय करतेस तू हे? देविका अगं काय झालं, कुठे चालली आहेस तू? मला माहित नाही, पण आता या घरात मी एक क्षणही थांबणार नाहीये. असं एकदम काय झालं तुला? काय म्हणते ही भाऊजी? घर सोडून निघाली ती वहिनी, दिसते ना तुम्हाला? किती वेळा समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण ऐकेल तर खरं. बघ देविका, आपण रूम मध्ये शांतपणे बसून बोलूया या विषयावर. ऐक माझं. मला आता काहीही बोलायचं आणि ऐकायचं नाहीये. माझा निर्णय झालाय, मी चालले. असं बोलू नये दिवे लागणीच्या वेळी, चांगलं नाही ते. हे बघ अरू, हे असं काही टिपिकल बोलू ना, माझं डोकं आउट नको करूस. म्हणजे ती खराब आहे माझं डोकं. अरुणा थांब जरा, थांब. देविका अगं शेखर अगदी बरोबर बोलतोय. एकमेकांशी बोलून सगळे प्रश्न सोडवता येऊ शकतात ना. एक्झॅक्टली. या घरात माझ्या प्रश्नांचं उत्तर नाही मिळणार. असे काय प्रश्न पडलेत तुला? अरू मला एक सांग, आपण सगळे या घरात तंगड्यात तंगडं अडकवून का राहतोय? काय बोलतेस देविका तू? अगं कुटुंब आहे आपलं, आपण छान एकत्र राहतोय सगळे. या अशा एकत्र राहण्याला तू छान म्हणतेस अरू? धन्य आहेस तू अरू, खरंच धन्य आहेस. एक तर तुला काही दिसत नाही, नाहीतर तुझ्या डोळ्यांवर ना पट्टी बांधलेली आहे. या घरात कुणीही आनंदी नाहीये हे का कळत नाहीये तुला? एक मिनिट काकू, प्लीज तू आईवर ओरडू नकोस. आणि पट्टी आम्ही नाही, तुम्ही बांधली. आम्ही मजेत राहतो इकडे, पण घरातलं सुख समाधान तुम्हाला दिसत नाही. तुम्ही सारखा पैसा पैसा करत असता आणि घरातली सगळी भांडणं वाद त्याच्यामुळे होतात. हे बघ अथर्व, पैशाची किंमत तुला आता नाही कळणार. तुझं लग्न होऊ दे, तुझी बायको येऊ दे या घरात, मगच कळेल. तुझ्या बायकोने डिमांड्स करायला सुरुवात केली ना, की मग तूही धावशील पैशाच्या मागे. काकू पण अगं मला तुमच्यासारखी पैसा पैसा करणारी मुलगी नकोच आहे. मला साधी सरळ माझ्या आईसारखा स्वभाव असणारी मुलगी हवी. ओ म्हणजे आयुष्यात काहीही अम्बिशन नसणारी, दिवस रात्र किचन मध्ये राबणारी डाऊन मार्केट बायको हवी आहे का तुला? राबणारी? काकू माझी आई दिवसभर किचन मध्ये राबते ना, म्हणून तुम्हाला 2 वेळचं जेवायला मिळतं. नाही तर बाहेरचं ऑर्डर करावं लागेल रोज. आणि 24 तास छानछोकीचा विचार करण्यापेक्षा ना, घरात आनंद कसा टिकून राहील ह्याचा प्रयत्न करत असते. हा आला श्रावण बाळ. याच्या आई वडिलांना कोणी काही म्हटलं की लगेच तोफ दागायला उभा. नाही, तोफेचं माहित नाही, पण ढाल नक्कीच आहे मी त्यांची. आणि काकू तुला जर का एवढाच कंटाळा आला असेल ना आमच्या बरोबर राहायचा, तर खरंच जा तू निघून. अरे कारण आम्हाला सुद्धा कंटाळा आलाय तुझ्या सारख्या सारख्या कटकटीचा. अथर्व, आपण आपल्या मर्यादा सोडू नये. जाणारच आहे मी.
मला एक काडीचा इंटरेस्ट नाहीये तुमच्या बरोबर राहण्यात आणि तुमच्या बरोबर ऍडजस्टमेंट करण्यात. देविका काय चाललंय? अशा काय ऍडजस्टमेंट्स करायला लागतात तुला? या घरात प्रत्येकाला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे देविका. फक्त थोडी शिस्त असावी एवढंच म्हणणं आहे माझं. पण तुमच्या शिस्तीचा बडगा आम्हाला कशाला? आणि स्वातंत्र्याच्या काय गप्पा करतेस का तू? हा, 4 ड्रिंक्स घेतले आम्ही आमच्या रूम मध्ये बसून, तेही तुम्हाला पटलं नाही. या घरात प्रत्येक जण तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय. काय बोलतेस देविका? अगदी बरोबर बोलतेय काकू. या घरात आपण विचित्र अडकलोय. नाईलाजाने एकत्र राहतोय आपण. रोहन, आपल्या आई वडिलांबरोबर राहणं नाईलाज असं वाटतंय तुला? आई आई हे बघ, आत्ताच्या काळात ना प्रत्येकाला स्वतंत्र राहायचं असतं. मला सुद्धा राहायचंय. आणि माझ्याकडे उद्या जाऊन खूप पैसे आले ना तर मीही स्वतःचं वेगळं घर घेईन आणि जाईन तिथे राहायला. तुमच्या बरोबर राहणं मलाही आता जमत नाहीये खरं तर. रोहन, अरे आई वडील होत आम्ही तुझे. रक्ताचं सख्खं नातं आहे आपलं. आणि आपल्याला एकमेकांबरोबर राहणं कठीण जावं? अरे अरे रोहन, एवढा मोठा फ्लॅट आहे आपला. प्रत्येकाला आपापली स्वतंत्र खोली आहे. अरे 10 बाय 10च्या रूम मध्ये सुद्धा एकत्र राहतात आनंदाने. दादा एक मिनिट. इथे जसं कुणाचं 100% बरोबर नाही तसं कुणाचं 100% चूकही नाही. आय मीन प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी असतेच ना. नाही, आपण चाळीत राहत होतो पण ते दिवस वेगळे होते. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे. आणि तेव्हा दुसरा ऑप्शन नव्हता आपल्याकडे, म्हणून जे होतं, जितकं होतं, जसं होतं त्या सगळ्यात आनंद मानून राहत होतोच ना आपण. भाऊजी, अहो तुम्ही देविकाला समजवायचं सोडून तुम्हीच का असं? हे बघ वहिनी, प्रत्येकाची स्वतःचं आयुष्य जगण्याची आणि आनंद मिळवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ना. मी देविकाला फक्त इतकंच म्हटलं की तुला स्वतंत्र घर हवाय ना तर मला थोडा वेळ दे ना, घेऊया आपण स्वतंत्र घर, पण थोडी कळ काढ, धीर धर. 1 वर्ष, फक्त 1 वर्ष थांबणार मी इथे. काय? त्यापुढे एक क्षणही इथे थांबणार नाही मी. मी जितकं हे घर एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते ना तितकंच तुटत चाललंय ते. प्रत्येकालाच स्वतंत्र व्हायचं. नवी सून येईल या घरात, स्वतःची स्वप्न घेऊन, आनंदी घराची स्वप्न घेऊन. तिच्या समोर हे असं सगळं झालं तर काय होणार आहे तिचं? रमेश्वरा, श्रीमंत घरातली मुलगी नको पाठवूस बाबा या घरी सून म्हणून. साधी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी येऊ दे, जी हे सगळं घर बांधून ठेवेल.